विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने पूल करत असताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या दिशेने आणि डग आउट मधून मैदानावरती सेट होऊन गेलेत की काय. विकी भालेराव यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 4 धावा. हवेमध्ये बॉल गेला उंच. विकेट किपर जज करताय. जजमेंट शेवटच्या क्षणाला चुकलंय आणि इथे 1 धाव प्राप्त झाली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. विकेट किपरनी कॉल देखील केला. बेसिक सर्व ठीक होतं परंतु झेल शेवटच्या क्षणाला सुटलाय. शरीरापासून दूर झेल पकडण्याचा प्रयत्न केला विकेट किपरनं आणि त्याचाच परिणाम इथे पाहायला मिळाला. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव प्राप्त झाली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 7. 7 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. एका धावेची प्राप्ती अंतिम बॉल वरती देखील होईल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकावरती धावा आहेत 8. बिनबाद 8 अशी सुरुवात या ठिकाणी मोहपाळा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने गेलेत आणि यावेळेस झेल टिपला जाईल. प्रसाद मात्रे यांची खेळी संपुष्टात आली आहे. महत्वपूर्ण विकेट पहिल्याच बॉल वरती त्यांनी मिळवत आहे. चांगला झेल देखील पाहायला मिळाला. बरंच अंतर कापायचं होतं. एक चांगला झेल आणि आली आहे सफलता.
बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. भावेश मैदानावरती दाखल झालेत आणि डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय असा प्रश्न मैदानावरती पडलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार त्यांनी खेचलाय. अप्रतिम फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जरूर खेळला परंतु खूप चांगल्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. बॉल येण्याच्या अगोदर तुम्हाला या फटक्याचा पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. ऑन साइडला फोर्स केलाय. विकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. एक धाव कंप्लीट होईल. फेकी अचूक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. दर्जेदार कामगिरी मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. केवळ एकच धाव. क्षेत्ररक्षक किती वेगाने बॉलच्या दिशेने गेले आणि बॉलला उचलून फेकी देखील ॲक्युरेट होती. त्याचाच परिणाम पाहायला मिळाला. केवळ एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. अंदाज चांगला आहे आणि बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपला जाईल. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. दुसरी सफलता या षटकामध्ये आली. 13 धावा धावफलकावरती आहेत. अनुभवी खेळाडू आहेत त्या संघाच्या आणि चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे नेण्याची जबाबदारी किशोर यांच्यावरती आहे. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती किशोर यांच्यावरती जबाबदारी आहे. इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. डॉट. कमालीची गोलंदाजी तन्वीर यांची या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 सफलता अर्जित केल्यात आणि गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती. फुल्लरलेनचा बॉल. एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लाज जबाब आहे आणि एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याफार चुका झाल्या. झेल ड्रॉप झाला सुरुवातीला आपण पाहिला परंतु तदनंतर ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली राहिली. भाईजान 11 कुळगाव बी संघाची आणि त्याचाच परिपाक म्हणून धावफलकावरती धावा आहेत केवळ 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. 8 विकेट हातामध्ये आहेत मोहोपाडा संघाचे देखील. ते देखील कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करतील. इथून धावा जमवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाला खूप बिजी ठेवलं मिडविकेट एरियामध्ये आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बॉल ट्रॅव्हल झाला तेव्हा तेव्हा एकापेक्षा जास्त धावा त्याने खर्च केल्या नाहीये. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. ग्राउंड फील्डिंग खूप चांगली राहिली आहे. भाईजान 11 कुळगाव बी संघाची. गोलंदाज अरबाज. स्विच हिट आणि इनफील्डच्या वरून बॉलला खेळलेत. बॉलला पाठवलंय. अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा फटका. धावा मिळतील 4 चौकार.
19 धावा धावफलकावरती आहेत. भावेश यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. सनी भोईर सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खाली पोहोचलेत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण होतील. चांगली रनिंग मिळतो विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. हा जो स्कोअर आहे तो मोहोपाडा संघ 40च्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल, कारण ती आवश्यकता आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. फुलरलेनचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपर स्वतःचा बॉलच्या दिशेने गेलेत. तोपर्यंत मिळेल केवळ एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट. चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत किशोर आणि भावेश या जोडीनं. आवश्यकता होती धावांची आणि ती धावांची आवश्यकता जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत या दोघांनी केलाय. मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल टिपतील आणि आली आहे आणखी एक सफलता. फलंदाज बाद. प्रयत्न केला किशोर यांनी. त्याच्या प्रयत्नामध्ये ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता समीर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती समीर मैदानावरती दाखल होत आहेत. मात्र मोहोपाडा संघांचे जे खेळाडू आहेत त्यांचा फेवरेट शॉट आज. प्रत्येक फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुढे 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्यात. 4 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती. षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 26. 26 लॉस ऑफ द 3 विकेट.
दाखल झालेत अंतिम षटकासाठी. पहिला बॉल डीप झालाय, अपील झाली आहे पंचांकडे, परंतु एका धावेचा प्रयत्न देखील झाला. लेग बाईकच्या माध्यमातून ही एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती 27. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ऑन साइडला हा फटका खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली आणि फंबल झाल्यावरती 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा या ठिकाणी धावफलकावरती पणल्या गेल्यात. अंतिम षटक आहे मोईन यांचं. समीर आणि भावेश ही जोडी मैदानावरती आहे. दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. गॅप मध्ये बॉलला खेळलेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जाईल का, आणि केला गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. फुलर लेनचा बॉल होता आणि कमालीचा पिकअप शॉट आहे. बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. धावा धावफलकावरती आहेत. चौकार आलाय. हा महत्वपूर्ण चौकार. डावाला फिनिशिंग टच देण्याचे प्रयत्न या ठिकाणी फलंदाज समीर करतायत आणि आवश्यकता होती या चौकाराची. मोहपाडा संघाला 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. दंडित केलाय गोलंदाजाला एका धावे करता. आणि आणखी एक महत्वपूर्ण धाव स्कोर कार्ड मध्ये जोडली जाते. 37. मध्ये जितक्या जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम करेल त्या महत्वपूर्ण धावा आहेत. बॅकफुटला गेलेत. बॅकफुट पंच आणि बॉलला खेळत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. या ठिकाणी मोहपाडा संघाने चांगली कामगिरी पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती. त्यांना घरपोच सेवा दिली आहे आणि इथे आपण पाहतोय हा पहिला डाव पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 39. धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असेल. 40 इज द टार्गेट.
हॅलो. चाळीस धाब्यांचं लक्ष आहे. 40 इज द टार्गेट. भाईजान 11 कुळगाव बी संघासमोर 40 धाब्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायचं आहे. 40 धाब्यांचं लक्ष आहे. गोलंदाज प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. अप ड्राईव्ह तुम्ही पाहताय आणि बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल. अरबाज आणि निसार शेख अर्थात भाईजान मैदानावरती आहेत. 40 धाब्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ते देखील पाहायचंय. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. आडव्या बॅटने जरूर पुल करण्याचा प्रयत्न केला. थोडेसे लेट झालेत आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. गोलंदाज प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने आणि झेल इथे देखील ड्रॉप झालाय. सोपा झेल. जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला झालेली चूक आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत. जीवनदान मिळालंय. निसार शेख यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. गायनाची देखील त्यांना आवड आहे. त्यासोबत क्रिकेटची आवड त्यांना आहे आणि आवड ते जोपासताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. संधी निर्माण केली होती प्रसाद यांनी. झेल सुटला पाठीमागच्या बॉलवरती. यावेळेस कमालीचं टायमिंग आहे आणि हा बॉल खूप दूरवरती पाठवलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जीवनदान मिळालं आणि तदनंतर मग मात्र भाईजानांची बॅट तळपली आहे. ठोकलाय गगनभेदी षटकार. 6 धावा. लगातारच्या 3 षटकारांसाठी
पंकज भोले साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे भाईजान यांच्यासाठी. एक षटकार तर लगावलाय. कमालीची सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे भाईजान यांच्या माध्यमातून. अप्रतिम स्ट्रोक. एका षटकामध्ये 3 षटकार लगावले तर दिनेश यशवंतराव साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळेस देखील झेल सुटलाय. आणखी एक जीवनदान मिळाले. हा झेल थोडा कठीण होता. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. अपील झाली आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्डची आपण पाहतोय, परंतु मला वाटतं खेळाडूची चुकी नसेल तिथे. आणि षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन केले. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 18 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम फटका आपण पाहिला भाईजान यांच्या बॅटमधून. लांबवरचा षटकार आपण पाहिलाय. जीवन भालेराव गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. चांगला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव प्राप्त देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. अरबाज आणि भाईजान ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जीवन भालेराव. 11 धावा धावफलकावरती. 40 धाब्यांचं लक्ष आहे. 40 इज द टार्गेट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. जीवन भालेराव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 12. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. विकेट सध्याच्या घडीला शोधावी लागेल मोहोपाडा संघाला. फुल्लर लेनचा बॉल आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलच्या दिशेने खूप वेगाने गेलेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा स्ट्राईक वरती आपण पाहिलं. दोन्ही बॅटर एकाच एंडला होते. थ्रो कदाचित चुकीच्या एंडला गेलाय आणि तिथे 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स. डाऊन द लेग हा देखील बॉल वाईड बॉल आलाय. वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे.
आणि धावफलकावरती धावा आहेत 15. हवेत बॉल खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. कदाचित बॉलवरती जाणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाने, ते झालं नाहीये आणि त्याचमुळे थोडीशी नाराजी आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात, एकूण धावफलकावरती धावा आहे 17. 17. हवेत बॉल पुन्हा एकदा खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने बॉलच्या दिशेने आलेत. एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 18. स्ट्राईक एंड वरती भाईजान लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सातत्याने तुम्हाला विकेट वरती पाहायला मिळते. अँगल बदलावा लागतो. 18 धावा धावफलकावरती आहेत. या षटकानंतर पाणी घेऊन मैदानावरती जा विनंती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अद्यापही एक बॉल शिल्लक या षटकामधला. 19 धाव्यांची नाबाद भागीदारी या 2 बॅटरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 षटकांची झाली समाप्ती. 19 धावा धावफलकावरती. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 बॉल मध्ये 19 झाल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 21 धावा या ठिकाणी बनवायच्यात. दामोते आणि तळवाडी संघाचे संघनायक विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. तळेगाववाडी संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. दामोते आणि तळेगाववाडी दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दामोते संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. तळेगाववाडी संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती विकी दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी 12 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फुलर लेनचा हा बॉल होता आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 20. 11 बॉल मध्ये 20 धावा अजूनही बनवायच्यात. भाईजान 11 कुळगाव बी संघाला 11 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. 10 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. ही देखील खूप महत्त्वपूर्ण बाब आहे.
11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. सातत्याने डावखुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती असल्या कारणानं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार तुम्हाला बदल करावे लागतात. गोलंदाजीच्या अँगलमध्ये बदल करावे लागतात. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्यात. एक मोठा फटका जरूर आलाय भाईजान यांच्या बॅटमधून, परंतु 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजून देखील 19 धावांची आवश्यकता आहे. प्ले अँड मिस. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु हा बॉल डॉट आलाय. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावेंची आवश्यकता आहे 19. 9 बॉल शिल्लक आहेत. 19 धावेंची आवश्यकता आहे. विकी भालेराव भन्नाट वेग, त्यासोबत नियंत्रण देखील चांगलं पाहायला मिळालंय. अप्रतिम बॉल आहे. पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय. अपकटर स्वरूपाचा हा बॉल होता. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते विकी भालेराव यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतायत. अक्रॉस बॅटेड फटका तिथून खेळणं खूप कठीण आहे, कारण ज्या अँगलने ते गोलंदाजी करतायत अप्रतिम. पाठीमागचे 2 बॉल खूप कमालीचे पाहायला मिळालेत. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावेंची आवश्यकता आहे 19. आणखीन एक कमालीचा बॉल आहे. धावबादची सोपी संधी आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट इथे आली आहे. 3 बॉल लगातार डॉट झाल्यानंतर भाईजान या ठिकाणी धावबाद होत आहेत. नवीन फलंदाज अरबाज मैदानावरती दाखल होत आहेत. सात बॉल मध्ये 19 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. विकी भालेराव यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेलाय. प्रसाद बॉलच्या खाली आहेत. वेल जज कॅच आली आहे सफलता. महत्वपूर्ण क्षणी ही विकेट मिळवत आहेत विकी भालेराव. आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज अरमान मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती समीर दाखल झालेत. अंतिम षटकामध्ये 6 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावेंची आवश्यकता आहे.
पहिला बॉल फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय. एकच धाव प्राप्त होईल. 5 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके इथून खेळावे लागतील. 5 बॉल 18 धावा अजूनही बनवायच्यात. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. प्ले अँड मिस. 4 बॉल 18 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साइडला हा फटका. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चूक झाली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 17. 3 बॉल 17 धावा अजूनही बनवायच्यात भाईजान 11 कुळगाव बी संघाला. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 17 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. आणखी एक डॉट बॉल. 2 बॉल 17 धावा अजूनही बनवायच्यात. सुरुवात खूप चांगली राहिली होती भाईजान 11 कुळगाव बी संघाची देखील. असं वाटलं की ह्या धावा आता सहज बनवल्या जाऊ शकतात, परंतु तदनंतर विकी भालेराव यांचं षटक जर तुम्ही पाहिलं, खूप कमालीची गोलंदाजी त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अपील झाली आहे पंचांकडे आणि फलंदाज बाद. 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. औपचारिकता पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी मोहोपाडा संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय आणि मोहोपाडा संघाने ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय, खूप कमालीचं पुनरागमन पाहायला मिळालं. फलंदाजी करताना देखील पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा त्यांनी बनवल्या आणि गोलंदाजी करताना देखील पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा या ठिकाणी भाईजान 11 कुळगाव बी संघाने बनवल्या होत्या, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये पुनरागमन करत असताना त्यांनी सामना जिंकलाय. चांगली कामगिरी एकंदरीत पाहायला मिळाली. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवरती थोडीशी उत्तम कामगिरी पाहायला मिळाली मोहोपाडा संघाची आणि त्याने इथे विजय संपादित केलाय आणि भाईजान 11 कुळगाव बी हा संघ इथे पराभूत झालाय. समीर मेहर या सामन्याचे सामनावीर आहेत. फलंदाजी करताना 14 धावा आणि गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण एक सफलता त्यांनी मिळवली आहे आणि तेच आहेत या सामन्याचे सामनावीर.